हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत ना? मी सुद्धा मस्त आहे। आणि इथे पहा, माझी सकाळ सुद्धा खूप छान झालेली आहे। सकाळी 5:30 वाजता मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीही वॉकिंगला निघालो। सो नवीन वर्षात हे किती दिवस इम्प्लिमेंट करतोय आपण पाहूयातच। दररोज तुम्हाला अपडेट देईनच। त्याआधी इथे पहा, मस्त असे सूर्यकिरण माझ्या दारात आली होती आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं। अंगण स्वच्छ केले होतं, पाण्याचा सडा मारला होता आणि कपडे सुद्धा धुवून झाले होते। सो त्यानंतर मी हा शूट घेतला आणि खरंच खूप छान वाटलं नवीन वर्षाचा हा पहिला सूर्य पाहताना सुद्धा। सो तुम्हाला काय वाटतं, तुमचं नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली सांगा। हे सगळं झाल्यानंतर मी इथे स्वयंपाकाला सुद्धा लागले। आज जरा पटापटा कामं आवरली, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं। कुठे तेही सांगते, त्याआधी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची। मला सांगा, नवीन वर्ष म्हणजे तरी काय? शेवटी कॅलेंडरच बदलतं ना। बाकी तोच दिवस असतो, तीच रात्र असते, तोच सूर्य उगवतो सकाळी आणि संध्याकाळी मावळतो। सगळं काहीच असं तसंच असतं। फक्त काय असतं, आपल्या मानण्यावरती असतं, बरोबर की नाही? आपण जर मानलं तर आज सुख, नाहीतर दुःख, बरोबर ना? तसंच काहीसं माझ्यासोबतही घडते। आम्हाला ॲक्च्युली हॉस्पिटलला जायचं होतं अगस्त्याला घेऊन। पहिला दिवस असला काय आणि शेवटचा असला काय, शेवटी सर्व दिवस सारखेच। आणि गणपती बाप्पा आणि मस्त अशी श्रीकृष्णाची छान अशी पूजा केली। सगळं देवपूजा झाल्यानंतर तुळशीलाही पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर सूर्यदेवतेलाही पाणी अर्पण केलेलं आहे। खूपच छान वाटलं हे कॅप्चर करताना, खरंच मन भरून आलं। त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू लावलं, मला स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावलं आणि छान अशी दिवसाची सुरुवात झालेली। खूपच भारी वाटत होतं। आज तुमच्यासोबत मी एक गोष्ट सुद्धा शेअर करणार आहे, सांगते त्याआधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। तुमच्यासोबत जी गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे ही, मी आता नवीन वर्षाचं सेलिब्रेशन, आता मुलांसाठी काहीतरी बनवायचं होतं म्हणूनसाठी मी इथे हॅपीचे बिस्किट आणले होते। 5 वाले 3 पॅकेट्स घेतले, कारण एक पॅकेट म्हणजे मी 4 आणले होते तसं, तर एक पॅकेट मुलांनीच खाल्लं। सो इथे 3 पॅकेट्सचे मस्त असं केक बनवायचा ठरवला। त्यासाठी मी इथे बिस्किट तुकडे करून घेतले आणि मस्त असे बारीक करून घेतले। त्याची पावडर बनवली आणि ती एका बाउलमध्ये काढली। त्यानंतर उरलेले जे बिस्किट होते त्याची एक म्हणजे 2 बॅचमध्ये साधारण मी या पावडर करून घेतल्या आणि त्यानंतर मस्त असा केक बनवायचा ठरवला होता। चोको लावा केक असं मी ऐकलं होतं, मोबाईलवर पाहिलं होतं, मोबाईलवर पाहूनच ही रेसिपी बनवली आहे। तशी मी याच्या आधीसुद्धा बनवली होती, पण त्याच्यामध्ये मी कधी कॅडबरी वगैरे इन्क्लूड केली नव्हती, त्यामुळे आज मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। आता ही पावडर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं दूध ॲड करून एक नॉर्मल पेस्ट तयार करून घ्यायची आहे। सो थोडं करून मी इथे दूध ॲड करत होते आणि मस्त अशी प्युरी करून घेते। तसं तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला म्हटलं होतं की सर्व दिवस सारखे असतात, पण प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे। इथे पहा, केकचं बॅटर तयार आहे। कुकरही मी गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता या बॅटरमध्ये मी इनोचं अर्ध पॅकेट टाकलं, कारण मी जास्त मोठा बनवणार नव्हते केक। सो अर्धच पॅकेट टाकलं आणि मस्त असं थोडंसं पाणी टाकून ते ढवळून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर हा छोटा डबा आहे माझ्याकडे, त्या डब्याला तेल लावून ग्रीस करून घेतलं आणि जे बॅटर होतं ते अर्ध त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। ते अर्ध ओतल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक आहे ना कॅडबरी, डेअरी मिल्कची कॅडबरी होती, 5 वाले 2 आणल्या होत्या। 2 टाकणार होते पण एक मुलांनीच घेतली, एकच टाकली मी शेवटी। सो ती कॅडबरी मी त्याच्यामध्ये ॲड केली बारीक तुकडे करून आणि त्याच्यावरती उरलेलं बॅटर टाकलं। मी चोको लावा केक असं बघितलं होतं, सो छोटाच होता असाच बिस्किटचा दाखवलं होतं त्यांनी। सो तसाच बघून मीही करायचा प्रयत्न केला आणि खूप छान झाला आहे पहा टेस्टला। इथे पहा, मी सगळे तुकडे असे सगळीकडे स्प्रेड करून घेतले आणि उरलेलं जे बॅटर होतं तेही त्याच्यावरती मी टाकून घेतलं। त्याच्यानंतर मस्त असं टॅप करून घेतलं आणि कुकरमध्ये हा केक बेक करण्यासाठी ठेवून दिला। केक तयार होतोय तोपर्यंत आम्ही जेवून घेतो। मस्त अशी मटकी बटाट्याची भाजी बनवली होती मी आणि खरंच खूप छान झाली होती। आम्ही सर्वांनी जेवून घेतलं आणि त्यानंतर केक पाहते तर मस्त असा फुगलाय पहा, मस्त असा फ्लफी झाला होता आणि हे बघा चेक केला तर एकदम करेक्ट बेक झालेला आहे। सो चाकूनी साईडला कट करून घेते, त्याआधी थोडा थंड करून दिला आणि थंड झाल्यानंतर पहा त्याच्या कडा ऑटोमॅटिक सुटलेल्या दिसत होत्या, पण तरी एकदा चाकूनी मी असं गोल फिरवून घेतला आणि नंतर प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। इथे पहा मस्त असा निघाला आहे पहा, तर किती फ्लफी दिसतोय। आणि मध्ये ना जे कॅडबरी टाकली होती ना ते असं मेल्ट सुद्धा झालं होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं। एकदम स्पॉन्जी केक तयार झाला होता।
चला आता कटिंग करूया। पाहताय ना तुम्ही किती छोटा केक होता, तळ हातावर अगदी सहज मावत होता, पण मुलांचा आनंद जो होता तो गगनातही मावत नव्हता। इतकं छान वाटत होतं त्यांना, खरंच खूप भारी झाला होता केक, मुलांना तर भरपूर आवडला। आणि तुम्हीही एकदा नक्की अशा प्रकारे एकदा हा केक बनवून पहा, तुमच्याही मुलांना खूप छान वाटेल। आणि आमचं असं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे सांगा। असा होता माझा आजचा हा मस्त असा दिवस 1 जानेवारी 2025 खरंच खूप छान गेला। तसं तर इथपर्यंत शूटिंग घेतलं, दिवसभरात आम्ही हॉस्पिटलला सुद्धा गेलो होतो, गोळ्या औषधं वगैरे बरेच काही घेतलं। आणि मी एकटीच नव्हती, बरेच जण होते, त्यामुळे एवढं काही फील नाही झालं। खूपच बघा इथे तुम्हाला मी केक सुद्धा दाखवत होते, खूप स्पॉन्जी झाला होता आणि एवढा एक पार्ट मी कट करून घेतला। बाकीच्या मुलांनी एन्जॉय केलाय आणि खूपच छान वाटलं तुमच्यासोबत हे सर्व शेअर करताना। थोडंसं काही हॉस्पिटलमधल्या औषधांचं जेव्हा मेडिसिन घेत होते तेव्हा शूट घेतलं होतं, ते तुमच्यासोबत शेअर केलंय। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटद्वारे। चॅनलवर नवीन असताना आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।